नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तो विकला जाणार नाही याची खात्री होती मला. म्हणजे तुम्हाला हे आधीपासून माहिती होतं? काय किंमत असणार आहे ग तुझी? जी असेल ती बोल. चेक फाडतो ती उचल आणि चालू पाठ. मी माझा अपमान करून घ्यायला आले नव्हते इथे. मग काय तुझ्या नावाची पूजा करून घ्यायला आली होती सुलेखा? तू काय करतोयस इथे? ऑफकोर्स तुला भेटायला. कोण आहे ते सद्गृहस्थ? ते आजोबा, सोपान आजोबा. मगाशी मी फारच उद्धटासारखा वागलो त्यांच्याशी. सो आय जस्ट वॉन्ट टू से सॉरी टू हिम. मारलं बिरलं नाहीस ना त्यांना आल्यावर? नाही ग, मी आल्यावर ते ऍक्च्युली एवढे घाबरून गेले की. अरे खरं तर मीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही दार वगैरे उघडू नका म्हणून. बरं सुलेखा, मी फक्त माझा लुक बदलून नाही आलोय, माझा आउटलुकही बदललाय. and now I want a good stable life. खूप त्रास दिलाय का मी माझ्या बांना, खूप. पण आता मी सुधरावं किंवा नाही हे फक्त तुझ्या हातात आहे. तुला माझी खूप काळजी वाटली. तू माझ्यासाठी खूप बेचैन झालीस. ठीक आहे, पण अजूनही तू मला हो बोललेली नाहीस. आणि मी ते बोलूनही काही फायदा नाही आहे अभिमान. म्हणजे काय ते तुझ्या बाबांनाच जाऊन विचारतो. बांचा काय संबंध आहे? मी आता कुठून येते माहितीये तुला? तुझ्या घरून, तुझ्या बाबांना भेटून. तू तू काय बोलणं झालं तुमच्यात? माझी किंमत विचारली. तुझ्या बानी. प्रिया, शुभ्रा, नंतर बोलूया. एकदा ऐकून तरी घे ना माझं. आता नाही ग बोलायचंय मला काही.
प्लीज. शुभ्रा, शुभ्रा, या विषयावर आजपर्यंत आपल्या दोघींचे काही बोलणं झालं ते आपल्या दोघींच्यातच राहील. बाकी कोणालाही कळता कामा नये कधीच. मला प्रॉमिस हवंय तुझ्याकडून. मी कुणाशी काहीही बोलणार नाही प्रिया. पण तरी मला वाटतं तू एकदा स्वप्नीलशी. शुभ्रा, मला प्रॉमिस हवंय तुझ्याकडून. शेवटी लॉटरी नाही लागली मला शुभ्रा. आणखी किती रात्री अशा जागून काढू रे परमेश्वर. हा, त्याला म्हणावं एकदा तरी फोन कर तुझ्या बापाला. टेन्शन यायला लागलंय मला. त्याला काही झालं तर. परमेश्वर, तुला फोन करतो अभिमानाला. हो, मी करतो तुला फोन. मार मार. मी तुला मारलं म्हणून राग आला होता ना तुला? हा, मग मार मला. एक नाही 100 मार. कुठे होतास रे माझ्या राजा? तुझ्या काळजीनं जीव जायची पाळी आली होती रे. एवढी मोठी सजा देतात का कुणी आपल्या बापाला? अरे हे काय करून घेतलं स्वतःच? किती बारीक झालायस. केस कापलेस हे एक फार बरं केलंस. नाही पण मला एक सांग, तू आधी होतास कुठे ते सांग. होतास कुठे? हा, मी इथे यायच्या आधी सुलेखाकडे गेलो होतो बा. म्हणजे बापापेक्षा ती सुलेखा महत्वाची? नाही, आधी घरीच आलो होतो मी. दुपारी खाली पाहिलं तुमची गाडी नव्हती. म्हटलं तुम्ही बाहेर गेले असाल कामाला, म्हणून गेलो तिच्याकडे. तू तिला तिथं भेटायला गेलास आणि संध्याकाळी तीच मला भेटायला इकडे आली. बोलली ती मला. म्हणजे तू आता माझ्यावर प्रचंड चिडला असशील. जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तिच्याशी आपला बाप असा वागला कसा म्हणून डोक्यात तिडीक केली असेल तुझ्या. आणि पुन्हा एकदा घर सोडून निघून जायचा विचार तुझ्या डोक्यात आला असेल, हो ना? मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही असं का वागलात? कारण ती मुलगी मला आवडली. ती मुलगी मला प्रचंड आवडली, खूप आवडली. आयुष्यात पहिल्यांदा असं केलंस काही ज्याच्यासाठी तुझा अभिमान वाटावा. अभिमान सरंजामे.
नाही खरंच ती मुलगी खूप चांगली आहे. सुलेखाच्या डोळ्यातला संताप खूप खरा होता. दुसरी कोणी असती तर पैसे घेऊन चालू पडली असती किंवा स्वतःच्या खरेपणाचं नाटक करत बसली असती, पण तिच्या डोळ्यातला संताप खरा होता. गुड. संस्कार असतील तिच्या घरातले म्हणून केवळ ती मला शिव्या देऊन नाही गेली, नाहीतर जाता जाता त्या तिला येतात हे मात्र सांगून गेली. गुड, व्हेरी गुड. अशीच सून पाहिजे आपल्याला. व्हेरी गुड. अरे बघतोस काय असा खोळ्या? खरं सांगतोय मी. अरे मी तिची फक्त एक छोटीशी परीक्षा पाहिली बस. अरे मी स्वतः जाऊन माफी मागेन तिची. यशी उठा बशा. खरंच गुड, व्हेरी गुड. मग काय अभिमान सरंजाम आहे. चतुर्भुज होणार आता तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन, अभिनंदन. शादी मुबारक हो. हे प्रिया. तू हो मी स्वप्नील क्षीरसागर, सेल्समॅन. आठवलं? हाय प्रिया. तू ओळखलं नाहीस ना हिला? सी, दिस इज द रिअल क्षिप्रा. ते त्या दिवशी होतं ना सगळं असं बांगड्या, पंजाबी ड्रेस, असं मुलींसारखं सगळं, ते सगळं खोटं होतं. आणि तरी मी हिच्या प्रेमात पडलो. कसं आहे माझं चॉईस? छान आहे की. तो फिर रखला इसको. हॅलो, मी तुला ठेवलंय, कळलं ना? ए, लगेच बरं, तुम्ही दोघं आज सकाळी सकाळी इथे कसे? अगं आपल्याला वसईला जायचं ना आजोबांना घेऊन. आपल्याला ऍक्च्युली ना मी रिझर्वेशन चार्टवर नव्हते. मी ऐनवेळी घुसखोरी केली. ते काय आहे ना, तुमचा वसईला 100 वर्ष जुना वाडा आहे हे ऐकल्यावर माझा अकॅडमिक इंटरेस्ट एकदम चाळवला. ओहो, अकॅडमिक इंटरेस्ट. मला असं वाटलं की तुझं रोमॅन्टिक इंटरेस्ट इथे आहे म्हणून तू येतेस. नील, शट अप. ओके, शट अप. ओके, मी येतो आधीला भेटून. तुमचं चालू दे. ओके. ए, तू पेंटिंग करतेस? या आय एम अ कमर्शियल आर्टिस्ट. वाव. कुसुमताई, बास कर आता. तुझ्याकडे बघून कोणाला तरी वाटेल घरात काही वाईट बातमी आली की काय. मग नाहीये का वाईट बातमी? तुमच्यासाठी नसेल. तू तर अगदी आनंदाने नाचायला लागला असेल. तू आणि तो मधू दादा. आता तू आणि तो भेटा आणि फुगड्या घाला, फुगड्या. काय झालं? दात काढायला काय झालंय? अगं तू बोलतेसच असं. हसू नको तर काय करू? तुम्ही हसा रे, तुम्ही हसा. नशीबच फुटलंय ना माझं. 4 दिवस आशा दाखवली आणि आता ठेंगा दाखवला. अगं ताई, पण वाडा विकला जात नाहीये ही चांगली गोष्ट नाहीये का? आता आपलं घर जाताना वर घर घेऊन जाणार आहोत का? नाही ना. मग वाडा विकून येणारे पैसे वर घेऊन जायचेत का? ते पैसे मिळाले असते तर जोपर्यंत वर जात नाही ना तोपर्यंत सुखाने जगले असते. पण आता काय रे, तुमच्या दयेवरती जगायचं आयुष्यभर आपलं. आई, काहीतरी बोलू नकोस. तसं कधी जाणवू दिलंय तुला आम्ही? तुम्ही नाही जाणवून दिलं. पण मी काही कोडगी नाहीये. मला माझं मन खात राहतं. नाही रे, तुला नाही कळायचं बाळ. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आता मी काही माघार घ्यायची नाही. एका गिऱ्हाईकाशी बोलणी फासली ना, दुसरा गिऱ्हाईक बघा. आता बाबांशी बोलतेच मी. वाडा विकण्याचं नाव घेतलेत ना तर विकून मोकळेच व्हा. गिऱ्हाईक काय रे, 1760 मिळतील. आता स्वस्त बसून चालायचं नाही. चला चला कुसुम, वैशंपायन, चला कामाला लागा, सज्ज व्हा. चला. ताई, आता कुठे निघाली आहेस? दादाकडे जाते. ठीक आहे, ऑफिसला जाताना सोडतो. नको रे बाबा, नको. माझी मी समर्थ आहे.
जाताना येताना याचे 40 रुपये अजून रिक्षाचे परवडत आहेत मला. जाते मी. मला गाडीतून नेतोय माहिती, ह्याची गाडी आहे. माझ्याकडे पैसे आले असते तर मी सुद्धा गाडी घेतली असती. मला काय. बाबा, गणपती झाल्या झाल्या लगेच काही निघायची गरज नाही. 2 दिवस आराम केला असता काही बिघडलं नसतं. खरंच बाबा, तुम्ही आणि थोडे दिवस राहायला असतात तर बरं वाटलं असतं. अरे तेच तर म्हणतोय मी. निरोप देताना असं बोलू नये मधू. अरे माणसाच्या मनाला रुखरुख लागून राहते. नाही म्हणत. असो, तुम्ही काळजी घ्या स्वतःची, मुलांची. तू सगळ्यात मोठा आहेस मधू, करता आहेस कुटुंबाचा. हो बाबा, सांभाळून घे सगळ्यांना. मला माहिती आहे तू थोडासा तापट आहेस, पण रागावर ताबा ठेवायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंदूला दूर लोटू नकोस. अहो बाबा, असं करेन का मी? काहीही झालं तरी शेवटी माझा मुलगा आहे तो. पण त्याच्या डोक्यामध्ये कधी प्रकाश पडणार देव जाणे. अहो तुम्ही त्याच्यावर प्रसंग येतील तसा तो होईल शहाणा. आणि बरं का वसुधा, एवढं सांगूनही दोघांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही तर आई म्हणून, पत्नी म्हणून चांगली फैलावर हे दोघांना. हो बाबा, फक्त ऐकलं पाहिजे ना त्यांनी माझं. अगं तू काय बोलताच सांगितलं ना, रागावर ताबा ठेवायचा. ऐकलं नाही तर मला कळव, मी येईन वसईहून. विष्णुपंत कुठे राहिले? हा मी बघते. एक मिनिट, नमस्कार करते. सुखी राहा, सुखी राहा. आले. चला. बरं का रे मधू, बाहुलीला नेतोय वाड्यावर. तिची काळजी अजिबात करू नको. नाही. सॉरी टू कीप यू वेटिंग मिस्टर शास्त्री. नो प्रॉब्लेम डॉक्टर. टेल मी, तुम्ही हे फोटोग्राफ्स मागितले होते? हो, येस. कोणी काढलेत हे फोटोग्राफ्स? त्यावेळी गावात पूल बांधण्यासाठी एक इंजिनियर आला होता, चार्ल्स स्मिथ. चार्ल्स स्मिथ. त्याचा एक असिस्टंट इंजिनियर होता, त्यांनी काढले ते फोटो. सगळं खूपच ओळखीचं, परिचयाचं वाटतंय. एनिवे, जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स बघितले की मला नेहमीच असं वाटतं म्हणा, मिसेस शास्त्रींनी पाहिलेत हे फोटोग्राफ्स? नाही. गुड. आज त्यांची अपॉइंटमेंट आहेच. टुडे आय विल गो थ्रू माय फर्स्ट टेस्ट. लेट्स सी. Okay, doctor.